मनमाते सरकार मुर्दाबाद 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 चलेगी नहीं चलेगी जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है मनमाते सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद हमसे टकराएगा। ठीक आहे। नेमका काय आंदोलनाची भूमिका आहे, जी घटना घडली आहे परभणीमध्ये, त्याचा आपण कशा पद्धतीने निषेध करताय आणि पुढची भूमिका काय? परभणीमध्ये जे मनुवादी विचाराचे लोक आहेत, जेव्हापासून बीजेपीची सरकार अतिरेकी करून इथं आलेली आहे तेव्हापासून मनुवाद्यांचे डोके वर झाले आहेत। इथं बरोबर सत्ता बसायचीच आहे। आता त्यांनी मुख्यमंत्री जेव्हापासून हे केलं तेव्हापासून त्यांनी असे हे जे मनुवादी जे विचारधारा आहेत त्यांना जे मानतात लोक, जे संविधानाचा विरोध करतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यांना विसरत राहते पण फक्त निवडणुकीपर्यंत हे वापर करतात। त्यांनी संविधानाच्या पुस्तकाची विडंबना केली ना, आपला देश संविधानाने चालतो, सर्व धर्म समभाव आणि सर्वांना घेऊन चालणारा हा देश आहे ना। संविधानाच्या मार्फत आपण चालतो, त्याच संविधानाचा अपमान हे मनुवादी लोक करून राहिले। त्यांची विचारधारा ह्या देशामध्ये आम्ही चालू देणार नाही। त्याकरिता आज इथं भीम चौकामध्ये काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षाच्या लोकांनी सर्वांनी आंदोलन करून त्याचा निषेध जाहीर केला। यानंतर असं कोणी करेल ना, त्यामागे ज्यांची हात असतील, जसं ज्यांनी केलं त्याच्या मागे त्याला कोणा करवायला लावला किंवा त्याच्या मागे कोणी मनुवादीची ध्येय आहे, सर्व जात झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। याकरिता आम्ही प्रोटेस्ट करून राहिलो आणि यानंतर अशी घटना घडली नाही पाहिजे, याकरिता आम्ही हे प्रोटेस्ट करत आहोत। पुढे काय भूमिका? पुढे भूमिका अशी आहे की आम्ही भारत बंदही करू शकतो, नागपूर बंदही करू शकतो। उत्तर नागपूरपासनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे अनुयायी, नाही तर उत्तर नागपूरपासनं जेही आंदोलन सुरू होते ते भारतापर्यंत जाते। अन्यायाच्या विरोधामध्ये राहो किंवा संविधानाच्या विरोधामध्ये राहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे पूर्ण देशामध्ये आहे। तर आमचे असे म्हणणं आहे की मनुवादी लोकांनी अशी हरकत करावे नाही, कारण की संविधानाचा विरोध तेच लोक करतात। याआधी जशी केंद्रामध्ये सरकार आली होती त्या दिल्लीमध्ये संविधान जाळण्यात आला होता, त्याच प्रकारे त्या संविधानावर घात हे करतात, हे मागकून वार करतात, समोरून करत नाही। हे मनुवादी लोकांनी हे आरक्षण बंद केला, लोकांचे हमीभाव हे सर्व देऊ शकत नाही म्हणून ध्यान भटकवण्यासाठी पूर्ण काम करण्याचा प्रयत्न। अरे जय 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 जय